मला तुम्हाला व्हिडिओ द्यायला आवडतंय, गणित समजावून सांगायला आवडतं मित्रांनो, म्हणून तर व्हिडिओ बनवतो मी। आणि तुम्हाला ते पैसे पाठवणं किंवा आभार मानणं हे जर करावं वाटत असेल ना मित्रांनो, तर त्यापेक्षा सोपं सांगतो ना, तुम्हाला कुणी जर एखादा गरजू व्यक्ती दिसला ना, त्याला मदत करा, जी होईल ती मदत करा, बस तेच महत्वाचं आहे जास्त। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत मित्रांनो, फार महत्वाची अभंगाची ओळी लक्षात राहू दे मित्रांनो। माझं कोणतंही ॲप नाही, माझे कोणतेही क्लास नाही, मला आवडतं म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवून देत असतो। खूप नमस्कार मित्रांनो, जय हिंद मित्रांनो। मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाचे गुणधर्म। खूप साऱ्या मित्रांना तो व्हिडिओ आवडला आणि त्यानंतर खूप साऱ्या मित्रांनी मागणी केली की सर चौकोनाचे प्रकार आणि चौकोनाचे गुणधर्म यावर सुद्धा एक व्हिडिओ द्या। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चौकोनाचे जे प्रकार असतात, आयत, चौरस, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंग, या सर्व चौकोनाच्या प्रकारांची व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला देणार आहे। त्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत तेही सांगणार आहे। या सर्व प्रकारच्या चौकोनांना इंग्रजीमधून काय म्हणतात ते सुद्धा सांगणार आहे मित्रांनो। सर्व काही आजच्या एका व्हिडिओत तुम्हाला मिळून जाईल। मला माहिती आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका मित्रांनो। पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। सुरू करूया आजचा व्हिडिओ। अशी बंद आकृती मित्रांनो, अशी बंद आकृती, तुम्ही म्हणाल बंद आकृती कशाला म्हणायचं? त्रिकोणाचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला बंद आकृती आणि खुली आकृती या संबंधी माहिती दिली। बंद आकृती म्हणजे काय की आकृतीच्या आतमध्ये जो भाग असतो त्या आतमधल्या भागामध्ये जाण्यासाठी मोकळा मार्ग नसतो, सगळ्या बाजूने ती आकृती बंद असते। अशी बंद आकृती की जिला 4 शिरोबिंदू असतात, बघा हे 4 शिरोबिंदू, त्याला नाव देतो मी P, Q, R आणि S। अशी बंद आकृती की जिला 4 शिरोबिंदू असतात, 4 कोन असतात, बघा इथं 4 कोन दाखवतोय मी। अशी बंद आकृती की जिला 4 शिरोबिंदू असतात, 4 कोन असतात आणि 4 भुजा असतात, म्हणजे 4 बाजू असतात। PQ ही एक बाजू आहे, QR ही एक बाजू आहे, SR ही एक बाजू आहे आणि PS ही सुद्धा एक बाजू आहे। 4 भुजा, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू असलेली बंद आकृती म्हणजे चौकोन। मग तो चौकोन कोणत्याही प्रकारचा असू शकतो मित्रांनो। हा सुद्धा चौकोन आहे, ही सुद्धा बंद आकृती आहे। इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, 4 बाजू पण आहे, 4 कोन पण आहे, 4 शिरोबिंदू पण आहे आणि ती बंद आकृती आहे। याला म्हणायचं मित्रांनो चौकोन। चौकोन म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतात। तर या क्वाड्रिलॅटरलचे म्हणजे चौकोनाचे प्रकार कोणकोणते पडतात? 6 प्रकार आहे मित्रांनो, मुख्य 6 प्रकार आहे। या 6 प्रकाराची माहिती मी तुम्हाला देतो आणि त्या संबंधी जेही महत्त्वाचं असेल ते सगळं तुम्हाला सांगतो, त्याचे गुणधर्म सुद्धा तुम्हाला समजावून देतो। सुरू करूया। पहिला प्रकार, चौकोनाचा पहिला प्रकार आहे मित्रांनो आयत। आयतासंबंधी पहिल्यांदा माहिती समजून घेऊ। 3री 4थीच्या वर्गापासून मित्रांनो आपण आयत पाहत असतो। आयत कशाला म्हणायचं? तर अशी समोर आकृती आली की आपण लगेच म्हणतो हा आयत आहे। पण आयताची खरी व्याख्या काय आहे? कशाला आपण आयत म्हणू शकतो? आयताला इथं 4 शिरोबिंदू आहे। आयत हा चौकोनाचा एक प्रकार आहे, म्हणजे हा चौकोनच आहे, पण त्यातल्या अशा प्रकारच्या आकृतीला आपण आयत म्हणतो। मग आयत नेमका काय? तर इथं नाव देतो बघा P, Q, R आणि S। आयताला 4 भुजा असतात, पण आयताच्या 4ही भुजांमध्ये काहीतरी एक विशिष्ट गुणधर्म दडलेला आहे मित्रांनो। कोणता गुणधर्म? आयताच्या समोरासमोरच्या ज्या भुजा असतात, असा चौकोन की ज्याच्या समोरील भुजा सारख्याच मापाच्या असतात त्याला आयत म्हणतात मित्रांनो। आणि त्याचे सर्व कोन काटकोन असतात। बघा हा कोन काटकोन आहे, हा सुद्धा कोन काटकोन आहे, हा काटकोन आहे आणि हा काटकोन आहे, 4ही कोन काटकोन आहे आणि समोरासमोरील भुजा सारख्याच मापाच्या। बघा PQ या भुजेचं माप म्हणजे त्या बाजूचं माप जेवढं असेल तेवढंच माप SRचं जर असलं आणि PS ही सुद्धा एक भुजा आहे बघा आणि QR ही सुद्धा एक भुजा आहे। ह्या 2 समोरासमोरील भुजा आहेत आणि ह्या सुद्धा 2 समोरासमोरील भुजा आहेत। समोरासमोरील ज्या बाजू असतात, समोरासमोरील बाजूंना दुसरं एक नाव आहे, समोरासमोरीलच्या ऐवजी सम्मुख बाजू असं सुद्धा म्हणतात बरं बऱ्याच वेळा। सम्मुख बाजू सारख्या असल्या आणि 4ही कोन काटकोन असले की त्याला आयत म्हणायचं। हा चौकोनच आहे, पण चौकोनातला हा प्रकार आहे की ज्यामध्ये समोरासमोरील बाजू सारख्या असतात, ह्या 2 बाजू सारख्या आहे, ह्या 2 बाजू सारख्या आहे। आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गंमत आहे मित्रांनो।
जे कोन असतात मित्रांनो ते समोरासमोरील कोन जर जोडले तर यस आणि क्यू, यस क्यू हा काय झाला मित्रांनो, हा कर्ण झाला. बरोबर. मग आयताला किती कर्ण असतात, तर आयताला 2 कर्ण असतात. हा एक कर्ण आणि हा एक कर्ण. आयताला 2 कर्ण असतात. आता यात अजून एक महत्वाचं, आयताचे जे कर्ण असतात ते परस्परांना दुभागतात. हायपोटेनस म्हणतो आपण त्याला. आयताचे जे कर्ण असतात ते परस्परांना दुभागतात. हा आहे आयत, ज्याला इंग्लिशमध्ये रेक्टँगल म्हणतात. आयताचे कर्ण आहे ते परस्परांना दुभागतात. आता दुभागतात म्हणजे काय, परस्परांचे समान 2 भाग करतात. इथं मी नाव देतो, इथं नाव देतो यम. हा बिंदू आहे यम. आता पी पासून यम पर्यंत मी जर तुम्हाला म्हटलो हा हे 5 सेमी आहे, तर यम आर किती सांगा. मग आता हा आयत आहे. आयत आहे कशावरून कळलं, कारण इथं सारखीच खून केली बघा. इथं 2 रेषा आणि इथं 2 रेषा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, अशा सारख्या रेषा असल्या की समजून जायचं त्या 2 भुजांची मापा सारखीच आहे, त्या 2 भुजा एकरूप आहेत. हा आयत आहे मित्रांनो, कारण ह्या 2 भुजा आणि ह्या 2 भुजा सारख्या आहे, समोरासमोरील भुजा सारख्या आहे. इथं खून केली अशा प्रकारची खून जर असली तर तो काटकोन असतो. अशा प्रकारची खून असली तर तो कोन जो असतो तो काटकोन असतो. म्हणजेच त्याचं माप 90 अंश असतं. आता हे चारही कोन काटकोन आहे, समोरासमोरील भुजा सारख्याच मापाच्या आहे, एकरूप आहेत, म्हणून हा आयत आहे. हा आयत आहे तर त्याचे कर्ण दाखवले. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. यावरून पी एमचं माप जर 5 सेमी असेल तर याचं सुद्धा माप जे आहे ते 5 सेमीच असणार. आलं लक्षात. एकूण पी आरचं माप किती, तर पी आरचं माप असणार 10 सेमी. येतंय लक्षात मित्रांनो. म्हणजे परस्परांना दुभागतात याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. त्याची बरोबर 2 सारख्या भागामध्ये मापामध्ये त्याची विभागणी होते, म्हणून आयताच्या कर्णांना एकमेकांचे परस्पर दुभाजक म्हणतात. आता यातली अजून तिसरी एक गंमत. अजून तिसरी गंमत कोणती बघा. मी हा कर्ण जो आहे ना तो पुसून टाकतो, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात यायला सोपं जाईल. आता मी तो कर्ण पुसला. आता कर्ण पुसल्यानंतर एकच कर्ण ठेवला, पी आर नावाचा कर्ण ठेवला. तुम्हाला माहिती आहे आता ह्या कर्णाचं माप जे आहे, पूर्ण कर्णाचं माप जे असेल ते असणार 10 सेमी. ते किती, 10 सेमी. याचं माप दिलं तुम्हाला, याचं माप दिलं 6 सेमी. 6 सेमी असं माप दिलं. आता बघा तुम्हाला विचारलं पी क्यू बरोबर किती असं विचारलं. आहे की नाही गंमत मित्रांनो. बघा पी आर हा कर्ण आहे, क्यू आर ही एक भुजा आहे आणि पी क्यू ही सुद्धा एक भुजा आहे. पण इथं लक्षात घ्या मित्रांनो, पी क्यू आर हा जो दिसतो हा त्रिकोण आहे, बरोबर की नाही. हा त्रिकोण आहे आणि त्यात तो काटकोन त्रिकोण आहे, बरोबर की नाही. काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनासमोरील भुजा ही कर्ण असते, ते बरोबर आलंय. काटकोन त्रिकोणामध्ये 3 बाजू ज्या असतात त्यापैकी कोणत्याही 2 बाजूंची माप जर दिली तर तिसऱ्या बाजूचं माप काढता येतं. इथं ह्या बाजूचं माप दिलंय, ह्या बाजूचं माप दिलंय, ह्या बाजूचं माप काढता येतं. कसं काढता येतं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचं प्रमेय जे आहे, पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते काय सांगतं की कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे काय बघा, पीक्यूचं माप काढायचंय ना आपल्याला. पीक्यूचं माप काढायचंय. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. मग कर्णाचा वर्ग पी आरचा वर्ग हा कर्ण आहे ना. पी आर ह्या कर्णाचा वर्ग हा कुणा इतका असतो, उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका. मग उरलेली बाजू कोणती, क्यू आरचा वर्ग आणि पी क्यूचा वर्ग यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं खूप सुप्रसिद्ध असं सूत्र आहे मित्रांनो, आणि ते या ठिकाणी लागू पडतं. या सूत्रामध्ये किमती टाकल्या की तुम्हाला पी क्यूची लांबी मिळेल. जर काढता येत नसेल मित्रांनो तुम्हाला तर समजावून देतो बघा. पी आरचा वर्ग म्हणजे पी आर आहे आता इथं किती, 10 सेमी ना, म्हणजे याचा अर्थ 10 सेमी 10चा वर्ग बरोबर. क्यू आर दिलाय का, क्यू आर 6 सेमी म्हणजे 6चा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग किती, तर पी क्यू माहीतच नाही म्हणून पी क्यू तसाच ठेवा, पी क्यूचा वर्ग तसाच ठेवा. आता 10चा वर्ग होतो 100, 6चा वर्ग होतो 36 अधिक पी क्यूचा वर्ग. 36 जे आहे तर बेरजेत आहे, इकडे वजा करा. 100 मधून 36 काढून टाकावं लागतील. 100 मधून 36 काढले की राहतील 64 बरोबर पी क्यूचा वर्ग.
बरोबर. आता हे वर्गचिन्ह काढायचं असलं की याला वर्गमुळात घालावं लागतं. या वर्गमुळात घातलं म्हणजे याची किंमत झाली 8. पी क्यू इकडे फक्त पी क्यूच राहिला. हे वर्गचिन्ह काढून टाकलं म्हणजे इकडे फक्त पी क्यू राहिला. पी क्यूचं माप आलं 8. याचा अर्थ हे असणार 8 सेमी. किती गमती बघा मित्रांनो. आयतामध्ये तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या मी. आयतामध्ये समोरासमोरील भुजा सारख्या असतात, सर्व कोण काटकोन असतात, त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि आयताच्या कर्णावरून जो काटकोन त्रिकोण तयार होतो त्यावरून आयताची एक भुजा आणि कर्ण दिला तर उरलेली भुजा काढता येते, किंवा ह्या दोन भुजा दिल्या तर त्यावरून कर्ण काढता येतो. 8चा वर्ग किती होतो 64. 6चा वर्ग किती होतो 36. 64 आणि 36ची बेरीज 100 येते. ती कुणा इतकी असेल याच्या वर्गा इतकी. मग ह्याची बेरीज जर 100 आली तर याचा वर्ग किती मग, म्हणजे इथं 10चा वर्ग असणार. मग वर्गचिन्ह काढून टाकायचं असलं की 100चं वर्गमूळ निघतं, ते येतं 10. म्हणजे पी आर पुन्हा 10 मिळतो तुम्हाला. काटकोन त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजू दिल्या की तिसरी बाजू काढता येते, त्यासाठीचं सूत्र आहे ते म्हणजे पायथागोरसचं सूत्र, जे इथं दिलंय. पुन्हा एकदा सांगतो, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे आहे पायथागोरसचं सूत्र. खूप साऱ्या गोष्टी मला ज्या महत्त्वाच्या होत्या त्या सांगितल्या मित्रांनो आयताच्या बाबतीत. आयताला रेक्टँगल म्हणतात हे लक्षात असू द्या. कर्णाला हायपोटेनस म्हणतात. त्रिकोणाच्या संबंधीचा जो व्हिडिओ दिला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो बऱ्याच वेळा परिमिती विचारतात. परिमिती तुम्हाला माहिती, परिमिती म्हणजे काय, कोणत्याही आकृतीची भौमितिक आकृतीची परिमिती काढायची असली तर सर्व बाजूंच्या मापाची बेरीज म्हणजे परिमिती. आता इथं असं दिलं आणि ह्या आयताची परिमिती किती, तरी इथं 8 सेमी दिलं, इथं 6 सेमी दिलं. सगळ्या बाजूंच्या मापाची बेरीज म्हणजे परिमिती नाही ह्या आयताची. परिमिती म्हणजे ह्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज. किती अंतर आहे सगळं मिळून त्याला परिमिती म्हणतो आपण. मग आता इथं 8 सेमी दिली, इथं 6 सेमी दिली. मग आता उरलेल्या दोन बाजूंची बेरीज तर माहीत नाही, पण हा जर आयत आहे तर याचा अर्थ समोरील बाजू सारख्या असतात. म्हणजे हा सुद्धा 6 सेमी, ही बाजू समोर सारखी म्हणजे ही सुद्धा 6 सेमी, 8 सेमी. आणि मग आता करा विचार, 8 आणि 8 16 होतात, 6 6 12 होतात. 16 आणि 12 किती येत आहे लक्षात मित्रांनो, 16 आणि 12 होतात मित्रांनो 28. तर ह्या आयताची परिमिती असणार आहे 28 सेमी. फक्त इथं लक्षात ठेवा मित्रांनो, आयताचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर क्षेत्रफळ काढण्यासाठी पुन्हा वेगळं सूत्र आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आयताची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला की आयताचं क्षेत्रफळ मिळतं. क्षेत्रफळ म्हणजे काय, आयताच्या आतमध्ये ही जी जागा आहे या सगळ्या जागेचं माप किती. तर क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 8 गुणिले 6 8 48 येतं. 48 काय पण क्षेत्रफळ हे नेहमी स्क्वेअर युनिटमध्ये असतं आणि म्हणून म्हणजे चौरस एककामध्ये असतं. एकक आहे त्याचं सेंटीमीटर आणि मग सेंटीमीटर आहे तर त्याचा वर्ग. चौरस एकक म्हणजे 48 सेंटीमीटर किंवा 48 चौरस सेंटीमीटर किंवा 48 सेंटीमीटर स्क्वेअर असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. तर आयताची परिमिती कशी काढायची, आयताचे काटकोन त्रिकोणामधून बाजू कशी काढायची, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय. आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रासंबंधी फार मोठी गंमत मित्रांनो. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आणि समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र. खूप मोठी गंमत आहे मित्रांनो. ही वेगळी पाठ करायची गरज नसती. ती गंमत मी तुम्हाला पुढे सांगणारच मित्रांनो, काही काळजी करू नका. तर आयतासंबंधी जेही महत्त्वाचं होतं ते तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रकार घेणार आहोत मित्रांनो चौकोनासंबंधीचा. पहिला प्रकार आयत, दुसरा चौकोनाचा प्रकार आहे तो म्हणजे चौरस. चौरसाच्या बाबतीत सुद्धा जी महत्त्वाची माहिती मित्रांनो ती सुद्धा तुम्हाला समजावून देतो. आता खूप सारे मित्र आहे मित्रांनो की चौरसाला चौकोन म्हणतात. चौरसाला चौकोन तुम्ही म्हणू शकता, पण चौकोनाला मात्र चौरस नाही म्हणू शकत तुम्ही. बघा चौरस कशाला म्हणायचं, अशी बंद आकृती की जिच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. अशी खून सगळ्या बाजूने केली याचा अर्थ याच्या सगळ्या बाजू समान आहे. अशी बंद आकृती की जिच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात, याला 4 काटकोन असतात, ज्याला 4 कोन असतात आणि ते काटकोन असतात. आणि महत्त्वाचं काय, ज्याला 4 भुजा असतात. तर याला नाव देतो मी ABCD. बंद आकृती आहे, 4 शिरोबिंदू आहे, 4 भुजा आहे, 4ही कोन काटकोन आहे आणि 4ही बाजू समान मापाच्या आहे. याला म्हणायचं मित्रांनो चौरस. याला चौरस म्हणतात म्हणजे स्क्वेअर. इंग्लिशमध्ये याला स्क्वेअर म्हणतात मित्रांनो. बघा चौरसाचा गुणधर्म काय, मग चौरसाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे चौरसाला जे दोन जे कर्ण असतात हायपोटेनस ते एकमेकांना दुभागतात, पण दुभागताना इथं सुद्धा काटकोन करतात. किती गंमत आहे मोठी भाग. दुभागताना सुद्धा काटकोन करतात. आयताच्या बाबतीत तसं नव्हतं. आयताच्या बाबतीत आयताचे कर्ण फक्त दुभागतात,
पण ह्या चौरसाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना दुभागतात सुद्धा आणि काटकोन सुद्धा करतात. इथं काटकोन तयार झाला. आता महत्त्वाची गंमत पहा मित्रांनो, हा चौरस आहे, हे चारही कोण काटकोन आहे, पण मी तुम्हाला ते काटकोन पुसून वेगळं काय समजावून द्यायचं ते सांगतो बघा. चौरसाचे हे अशा पद्धतीने कर्ण काढल्यानंतर हा काटकोन झाला. हा काटकोन झाल्यानंतर हा जो त्रिकोण आहे याला मी इथं नाव देतो बघा, AMB हा नावाचा जो त्रिकोण झाला, काटकोनासमोरची जी भुजा झाली AB ही कर्ण झाली मित्रांनो. आता येतंय का लक्षात? बघा, ह्या चौरसामध्ये DB हा ह्या चौरसाचा कर्ण आहे, हायपोटेनस. ह्या चौरसामध्ये AC ह्या चौरसाचा हायपोटेनस आहे, त्या चौरसाचा कर्ण आहे. परंतु हे कर्ण काढल्यामुळे इथं काटकोन तयार झाला. चौरसाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना दुभागतात, म्हणजे दोन सारखे भाग करतात परस्परांचे, आणि वरतून अजून एक महत्त्वाचं काम करतात. काय? जिथं दुभागतात ना तिथं जो कोन तयार होतो तो असतो काटकोन. म्हणजे इथंही काटकोन आहे, इथंही काटकोन आहे, इथंही काटकोन आहे आणि इथंही काटकोन आहे. कोणत्या बाजूला जा, या बिंदूच्या, या छेदनबिंदूच्या, जिथं छेदतो त्या छेदनबिंदूच्या कोणत्या बाजूचा कोन पाहिला तर तो काटकोन असतो. कुठं? चौरसाच्या बाबतीत. आता आपलं दुसरं महत्त्वाचं काय आहे, काटकोनासमोरची बाजू जी असते ती नेहमी कर्ण असते. मग हा जो काटकोन आहे याच्या समोरची ही बाजू कर्ण झाली की नाही, बरोबर की नाही? हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात आलं पाहिजे. A पासून M पर्यंत जे अंतर असेल तेच अंतर M पासून C पर्यंत असेल. पण इथं अजून एक महत्त्वाचं आहे, हे कर्ण सारख्याच लांबीचे सुद्धा असतात. कारण भुजा समान आहे याचा अर्थ AB आणि DBचं हे सुद्धा कर्ण सारख्याच लांबीचे असणार. सारख्याच लांबीचे ते मध्यभागी दुभागतात याचा अर्थ A पासून M पर्यंत जे अंतर असेल तेच अंतर M पासून B चं सुद्धा असणार. तेच अंतर M पासून D चं असणार. तेच अंतर M पासून C पर्यंतचं असणार. म्हणजे ते परस्परांना दुभागतात. दुभागताना सगळी अंतर सारखीच असणार मित्रांनो. आता महत्त्वाचं इथं लक्षात घ्या मित्रांनो की ह्या चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते कसं काढायचं. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. आयताचे क्षेत्रफळ मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी मी तुम्हाला म्हटलं होतं. याची फार मोठी गंमत मी तुम्हाला सांगणार आहे. आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे, चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे बाजू वर्ग. त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. आता ABCD हा चौरस आहे. या चौरसामध्ये मी याची बाजू तुम्हाला सांगितली 4 सेमी आहे. आता या ABCD या चौरसाचं क्षेत्रफळ किती, म्हणजे आतल्या भागाचं माप किती. आता इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, इथं फक्त एकाच बाजूची लांबी दिली. पण चौरसामध्ये खरी गंमत काय आहे, एका बाजूची लांबी हीच लांबी दुसऱ्या बाजूची ही असणार, तीच लांबी उरलेल्या बाजू सर्व बाजूंची लांबी तीच असणार, तरच तो चौरस असतो ना. चौरसाचा महत्त्वाचा गुणधर्म काय, त्याचे चारही कोन काटकोन असतात आणि चारही भुजा समान मापाच्या असतात, तरच तो चौरस, अन्यथा नाही. फक्त चारही भुजा समान असल्याने हे कोन जर काटकोन नसतील तर तो चौरस नसतो. मग तो कोणता असतो पुढे पाहणार आहे आपण, थांबा, काळजी नका करू. तर चौरसाचे दोन महत्त्वाचे गुणधर्म, चारही कोन काटकोन आणि सर्व बाजू समान मापाच्या. इथं काटकोन आहे, सर्व बाजू समान मापाच्या आहे, म्हणून याला आपण जर चौरस म्हटलो, एकाच बाजूचं माप दिलं तरी सुद्धा चौरसाचे क्षेत्रफळ काढते. तर बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग बरोबर 16 सेंटीमीटर वर्ग, म्हणजे 16 चौरस सेमी, असं याचं माप येईल मित्रांनो. आता खरी गंमत काय, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. ते तुमच्या लक्षात आलं. लांबी म्हणजे एक भुजा जास्त लांबीची असते आणि एक भुजा कमी लांबीची असते आयतामध्ये. मी जर चौरसाचं क्षेत्रफळ जर लांबी गुणिले रुंदीच म्हटलं तर काय अडचण आहे, लांबी गुणिले रुंदी. तसं चौरसाला लांबी रुंदी नसते, पण लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय, तर ही एक बाजू आणि ही एक बाजू, कोणत्याही दोन बाजूंचा गुणाकार. मग ह्या बाजू, ही बाजू आणि ही बाजू या दोघांचा गुणाकार जर केला तर काय अडचण आहे, 4 × 16 पुन्हा तेच येईल ना. म्हणजे आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सारखंच आहे मित्रांनो, येत आहे लक्षात. अजून एक चौकोनाचा प्रकार आहे, त्याचं सूत्र सुद्धा याच प्रमाणे आहे मित्रांनो. वेगवेगळी सूत्र पाठ करायचे काही काम नसतं. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग ही वेगळं का झालं, कारण त्याची सर्व बाजूंची लांबी सारखी असते. पण तुम्ही बाजू गुणिले बाजू केलं तरी चालेल ना. इथंही तसंच मित्रांनो, लांबी गुणिले रुंदी. इथं सुद्धा लांबी गुणिले रुंदी म्हणजे ह्या दोन बाजूंचा गुणाकार करा तरी सुद्धा उत्तर बदलणार नाही. इथं अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, चौकोनाचे जे चारही कोन असतात
ते इथं चौरसाचे 4 कोन काटकोन असतात बरोबर. आयताचे सुद्धा 4ही कोन काय असतात काटकोन असतात. मग काटकोन म्हणजे हा 90 अंशाचा, हा सुद्धा 90 अंशाचा, हा सुद्धा 90 अंशाचा, हा सुद्धा 90 अंशाचा. सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होती मित्रांनो 360 अंश. हे लक्षात राहू द्या. चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. तुम्हाला समजा ह्या कोणाचं माप दिलं नाही, या 3 कोनाची माप दिली, चौथ्याचं किती 360 अंश असतं. आता चौकोनाचा कोणताही प्रकार येऊ द्या, काही वेळा कोनांची माप कमी जास्त असतील तरी सुद्धा सगळ्यांच्या मापांची बेरीज मात्र 360 अंश असते. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या, कारण त्याचा उपयोग पुढच्या काही उदाहरणांमध्ये होणार आहे. पुढचा प्रकार घेऊया आपण. पुढचा प्रकार आहे मित्रांनो समभुज चौकोन. समभुज चौकोन, त्याला इंग्लिशमध्ये रोम्बोस म्हणतात. रोम्बोस म्हणतात. आता समभुज म्हणजे काय, त्याच्या नावातच अर्थ आहे बघा मित्रांनो. समभुज म्हणजे ज्याच्या सर्व भुजा सम आहे, सारख्या आहेत, त्याला समभुज चौकोन म्हणायचं. आता गंमत पहा मित्रांनो, हा मी इथं एक चौकोन काढला आणि ह्या चौकोनाला इथं सर्व भुजा अशा समान दाखवल्या. हा समभुज चौकोन झाला मित्रांनो. पण मी याचा इथं काटकोन पण दाखवला. आता काय झाला, ज्याचे 4ही कोन काटकोन आहे आणि सर्व भुजा समान मापाच्या आहे त्याला आपण चौरस म्हणतो बरोबर. हा चौरस आहे. याच्या इथं समभुज चौकोन कशाला म्हणायचं, ज्याच्या सर्व भुजा समान मापाच्या असतात. चौरस जो असतो त्याच्या सर्व भुजा समान मापाच्या असतात. म्हणून हा चौरस दिसतोय. का दिसतोय हा चौरस, कारण याचे कोन काटकोन आहे म्हणून हा चौरस आहे. पण समभुज पण आहे ना, म्हणून याला आपण चौरस जो आहे त्याला आपण समभुज चौकोन म्हणू शकतो. समभुज चौकोन, चौरस हा समभुज चौकोन असतो. खूप साऱ्या ठिकाणी चूक की बरोबर विचारल्या जातं, त्यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, चौरस हा समभुज चौकोन असतो. आता खरी गंमत कुठे आहे, समभुज चौकोन होण्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे सर्व भुजा समान मापाच्या पाहिजे. त्याचे कोण कोणत्या मापाचे आहेत ते नाही महत्त्वाचं. मग मी समभुज चौकोन एक असाही काढू शकतो. याच्या सर्व भुजा समान मापाच्या दाखवल्या मी. हा सुद्धा समभुज चौकोन आहे, पण हा चौरस होऊ शकत नाही, कारण इथं लघुकोन तयार झाला. चौरस होण्यासाठी काटकोन लागतो. हा ही समभुज चौकोन आहे, हा ही समभुज चौकोन आहे. चौरस आहे, हा मात्र चौरस नाही. यावरून आपल्याला काय सांगता येईल, चौरस हा समभुज चौकोन असतो, पण समभुज चौकोन हा चौरस असेलच असं नाही. समभुज चौकोन प्रत्येक वेळेस चौरस असेलच का, नाही, असाही असू शकतो समभुज चौकोन, पण चौरस मात्र 100% समभुज चौकोन असतो. समभुज चौकोनामध्ये जे कर्ण असतात मित्रांनो, हे जे कर्ण असतात हे सुद्धा काटकोनात दुभागतात एकमेकाला. काटकोनात दुभागतात म्हणजे काय मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे काय, समजा एखादी रेषा अशी आहे बघा. ह्या रेषेवर मी जर अशी एक रेषा काढली उभी आणि इथं जर काटकोन दाखवला, तर याचा अर्थ असा होतो की इथं 90 अंश तयार झाले. याचा अर्थ असा होतो की ही जी रेषा आहे, ह्या रेषेला ही दुसरी जी रेषा इथं 90 अंशाचा कोन जर करत असली तर याचा अर्थ ही असते लंब. ह्या रेषा एकमेकींना काय आहे, लंब आहेत. इथं हा समभुज चौकोनाचा कर्ण सुद्धा इथं काटकोन करतो, याचा अर्थ हा जो कर्ण आहे तो ह्या कर्णाला लंब आहे. आलं लक्षात. म्हणजे कर्ण एकमेकांना दुभागतात, ज्या ठिकाणी दुभागतात तिथं 90 अंशाचा कोन तयार करतात समभुज चौकोनामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, समभुज चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे ते काढायचं कसं, त्यासाठीचं सूत्र आहे कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2. हे आहे मित्रांनो समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. उदाहरणार्थ ह्या कर्णाची लांबी दिली तुम्हाला 8 सेमी आणि ह्या कर्णाची लांबी दिली तुम्हाला 12 सेमी, तर याचा अर्थ ह्या PQRS ह्या चौकोनाचं ह्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती, तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2. कर्णाची लांबी आहे मित्रांनो, एकाची लांबी आहे 8, एकाची लांबी आहे 12, ह्या दोघांचा गुणाकार भागिले 2. आता हे सोडवा, 2 एके 2, 2 चौक 8, 12 चौक 48. याचा अर्थ ह्या समभुज चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 48 सेंटीमीटर वर्ग, म्हणजेच 48 चौरस सेमी.
तर हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. खूप साऱ्या मित्रांची इथं गडबड होते. या सूत्राचा अर्थ अजून एक आहे मित्रांनो. खूप साऱ्या पुस्तकांमध्ये हे सूत्र वेगळ्या प्रकारे लिहून दिलेलं असतं, पण सहज लक्षात राहावं म्हणून मी अशा पद्धतीने सांगितलं. याचं सूत्र, क्षेत्रफळाचं सूत्र अजून एक आहे मित्रांनो. त्याचा अर्थ हाच आहे, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. कर्णाच्या लांबीचा गुणाकार हे सूत्र आहे मित्रांनो. खूप साऱ्या पुस्तकांमध्ये असं सूत्र दिलेलं असतं, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. अरे 1/2 आहेच ना, म्हणजे इथं भागाकारात 2 आहेच ना, मग मी हे काढून टाकलं आणि यालाच भागाकारात 2 केलं, जे इथं लिहिलं. सोपं झालं. अजून कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2 किंवा कर्णाच्या लांबीचा गुणाकार जो येईल त्याच्या निम्म करा, झालं त्याचं क्षेत्रफळ. अशा पद्धतीने आपण गणिताचा विचार केला पाहिजे मित्रांनो. तर तुमच्या ते लक्षात येईल की हे जे दिसतंय पाठ करण्यासाठीचे सूत्र वगैरे, हे आपण त्याच्याशी जर खेळलो ना, ते सहज आपल्या लक्षात राहतात. सूत्र 1/2 कर्णाच्या गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार असं पुस्तकांमध्ये दिलं असतं, पण तुम्ही वेगळ्या प्रकारे मांडू शकता ना. कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2 असं केलं तरी काही अडचण नाही, त्याचा अर्थ तोच होतो. आणि भागिले 2 ज्यावेळेस भागाकारामध्ये 2 असतात त्याचा अर्थ असा होतो की जी संख्या असते तिला भागाकारात 2 असले की तिचे निम्मे करायचे असतात. मग कर्णाची लांबीचा गुणाकार करा, तिचे निम्मे करा, म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ निघेल. तोंडी उत्तर सोडवण्यासाठी हे सोपं आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपल्याला पटपट कॅल्क्युलेशन करायचे असतात, पटपट आकडेमोड करायची असते ना, त्यावेळेस अशा पद्धतीचा विचार केला जर असला तर आपल्याला पटकन आकडेमोड करता येते. तर चला मित्रांनो, इथं समभुज चौकोन कशाला म्हणायचं तेही समजावून सांगितले, त्याचे गुणधर्म सांगितले, कर्णाच्या बाबत सुद्धा सांगितलं, कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात तेही सांगितलं, त्याचं क्षेत्रफळ सोप्या पद्धतीने कसं मांडता येईल तुम्हाला तेही सांगितलं, त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं तेही समजावून दिलं मित्रांनो. चला आपण चौकोनाचा जो पुढचा प्रकार आहे तो समजून घेऊया. पुढचा प्रकार आहे मित्रांनो समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. चौकोनाचे जे प्रकार असतात, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, यामध्ये खूप साऱ्या मित्रांचा गोंधळ होतो मित्रांनो. पण काळजी करू नका, याचं जे नाव आहे ना त्यामध्ये त्याचा अर्थ दडलेला असतो. समांतरभुज चौकोनालाच मित्रांनो पॅरालेलोग्राम म्हणतात. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय? समांतर म्हणजे काय? समांतरभुज, भुज म्हणजे बाजू, बाजू म्हणजे एक प्रकारच्या रेषेच असतात. ह्या समांतर रेषा आहेत बघा मित्रांनो, ह्या 2 समांतर रेषा आहे. आता समांतर रेषा कशाला म्हणायचं? मग इथून सुद्धा सुरुवात होईल काही मित्रांची. समांतर रेषा म्हणजे अशा रेषा की ज्या कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना टच करत नाही. त्या दोघांमध्ये, त्या दोन्ही रेषांमध्ये सारखंच अंतर राहतं नेहमी. ह्या रेषेचं इथं जर अंतर मोजलं 8 सेमी भरलं तर इथं सुद्धा 8च भरणार. या पुढे कितीही वाढू द्या 8च सेमी भरणार. त्याला म्हणायचं समांतर रेषा. समांतर रेषा ह्या एकत्र येत नाही, त्या सारख्याच अंतराने पुढे वाढत राहतात. दोन्ही मधलं अंतर, त्या 2 रेषांमधलं अंतर कधीही बदलत नाही, त्याला म्हणायचं समांतर रेषा. मग ह्या 2 समांतर रेषा आहे, ह्या 2 समांतर रेषाचे मी बाजू तयार केल्या. या 2 बाजू तयार केल्या बघा, या 2 बाजू तयार केल्या आणि याला अजून दुसरी समांतर रेषा काढली. ही थोडी तिरपी काढली ना, मग तिला समांतर ही तिरपीच घ्यावं लागेल. ह्या 2 समांतर रेषा, ह्या 2 समांतर झाल्या आणि ह्याही 2 समांतर झाल्या. ह्या समांतर भुजा झाल्या मित्रांनो. ही PQ भुजा जी आहे ती आहे SR ला समांतर आणि PS ही जी भुजा आहे ती आहे QR ला समांतर. आणि म्हणून याला म्हणायचं समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. आता याच्या भुजा सारख्या मापाच्या असतात की नसतात याला काही अर्थ नाही. समांतरभुज चौकोनामध्ये फक्त भुजा समांतर असतात. मग समोरासमोरील सारख्या मापाच्या असू शकतात अशा, किंवा समांतरभुज जो चौकोन असतो तो असाही असू शकतो. चारही भुजा सारख्याच मापाच्या. भुजा काय मापाच्या हे नाही महत्वाचं, भुजा समांतर आहे हे महत्वाचं. मग आता इथे एक गंमत आहे बघा. काय गंमत आहे? मी इथं तुम्हाला ही आकृती पाहिल्यानंतर कोणता चौकोनाचा प्रकार दिसतो? तर ही बाजू आणि ही बाजू सारखी आणि ही बाजू आणि ही बाजू सारखी, म्हणजे समोरासमोरील भुजा सारख्या आहे बरोबर. समोरासमोरील भुजा जर सारख्या असतील आणि याचे कोन जर काटकोन असतील, पण बाजू समांतर आहेच ना, कोणाशी काही मतलब नाही. भुजा समान आहे की नाही याला काही अर्थ नाही. भुजा समांतर आहे का महत्वाचं आहे, त्याला समांतरभुज चौकोन म्हणायचं. हा समांतरभुज चौकोन मी असा काढला की याच्या भुजा समांतर आहे म्हणून त्याला समांतरभुज चौकोन म्हणणारच आपण. पण
याचे कोणही काटकोन असतील आणि समोरासमोरील भुजाही समान मापाच्या असतील तर याला आपण आयत म्हणतो. याचा अर्थ असा होतो की आयत हा समांतरभुज चौकोन असतो. असा होतो की नाही, हा जो आयत दिसतोय हा समांतरभुज चौकोन आहे. आता मी इथं चारी कोण काटकोन काढले, याच्या भुजा समांतर आहेच, याची अट तीच आणि याची अट तीच. याची अट जी आहे ती अशी आहे की याच्या ज्या भुजा आहेत त्या एकमेकीला समांतर आहे असं मी सांगितलं. पण अशी आकृती काढली की भुजा समांतर आहे, त्याचे कोण काटकोन आहे आणि सर्व बाजू समान मापाचे आहे, याला आपण चौरस म्हणतो. याला काय म्हणतो? चौरस, स्क्वेअर म्हणतो, याला रेक्टँगल म्हणतो. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, चौरस सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. आणि हा जो समभुज चौकोन पाहिला आपण, समभुज चौकोन, हा सुद्धा समांतरभुज चौकोन असतो मित्रांनो. समभुज चौकोन ज्याच्या भुजा समान मापाच्या आहे, ज्याच्या भुजा समान मापाच्या आहे, तो सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. कारण समान मापाच्या भुजा होण्यासाठी त्या एकमेकींना समांतरच असाव्या लागतात. ह्या दोन भुजा समांतर आहे, ह्या दोन भुजा समांतर आहे. ह्या चौरसाच्या सुद्धा दोन भुजा समांतर आहे, ह्या दोन भुजा समांतर आहे. याच्याही या दोन भुजा समांतर आहे, याच्याही या दोन भुजा समांतर आहे. म्हणजे आयत असू द्या, चौरस असू द्या, समभुज चौकोन असू द्या, हे तीनही चौकोनाचे प्रकार हे समांतरभुज चौकोन सुद्धा असतात. पण समांतरभुज चौकोन आयत असेलच असं नाही, तो चौरस असू शकतो. समांतरभुज चौकोन हा चौरस असेलच असं नाही, तो समभुज चौकोनही असू शकतो. समांतरभुज चौकोनामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्याच्या भुजा समांतर असतात. ह्या ज्या दोन रेषा आहेत, ह्या ज्या दोन रेषा आहे, ह्या समान अंतरानेच पुढे मागे जातात. आणि ह्या ज्या दोन रेषा आहे, ही एक आणि ही एक, ह्या समान अंतरानेच पुढे मागे जातात. ते एकमेकांना पुन्हा कधीही भेटायला येत नाही. म्हणजे त्यांच्या दोन्हीमधलं अंतर सारखंच असतं. म्हणून हा समांतरभुज चौकोन. मग समांतरभुज चौकोनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, समांतरभुज चौकोन हा आयतही असू शकतो, चौरसही असू शकतो, समभुज चौकोनही असू शकतो. पण समभुज चौकोन हा 100% समांतरभुज चौकोन असतो. चौरस हा 100% समांतरभुज चौकोन असतो. आणि आयत हा सुद्धा 100% समांतरभुज चौकोन असतो. असतो म्हणजे असतोच. आता समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा, हा समांतरभुज चौकोन आहे ना, याचं क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे हा आयत आहे, याचं क्षेत्रफळ निघेल. हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे, म्हणून याचं लांबी गुणिले रुंदी ह्या सूत्राने सुद्धा आपल्याला याची किंमत काढता येईल, याचं क्षेत्रफळ काढता येईल. लांबी गुणिले रुंदी. बघा, फार मोठी गंमत आहे. हा चौरस आहे, म्हणजे इथं बाजूचा वर्ग केला की या चौरसाचं क्षेत्रफळ निघतं. पण हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे ना, म्हणजे बाजूचा वर्ग केला तरी समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ निघतं. आणि हा जो आहे समभुज चौकोन, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं, कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2, बरोबर की नाही? पण ह्या सुद्धा समांतरभुज चौकोन आहे, हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे. पण यामध्ये हा जो वेगळ्या प्रकारचा दिसतोय, तो इथं काढतो व्यवस्थित पुन्हा एकदा. हा जो दिसतोय, अशा पद्धतीने, तर ही भुजा सारखी आहे, ही भुजा सारखी आहे असं समजा. ह्या दोन्ही भुजा एकमेकाला परस्परांना समांतर आहे. तर असा जो चौकोन असतो, याचं मात्र क्षेत्रफळ कसं काढायचं? कारण हा समभुज पण नाही, चौरस पण नाही, आयत पण नाही, पण समांतरभुज आहे. मग याचं क्षेत्रफळ सूत्र काय? तर याचं क्षेत्रफळ सूत्र आहे, इथं लंब टाका, लंब टाकला, इथं काटकोन झाला, ही झाली उंची, ह्या चौकोनाची ही झाली उंची. पाया हा PQRS, हे जर असं केलं तर PQ हा झाला पाया आणि S इथं M देतो, SM झाली उंची. म्हणजे तुम्ही पाया गुणिले उंची केलं की तुम्हाला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ मिळतं. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो, पाया गुणिले उंची. आता समांतरभुज चौकोनाचं जे क्षेत्रफळ पाहिलं, पाया गुणिले उंची, हे जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे, हे सूत्र तुम्ही आयतासाठी वापरलं तरी काही अडचण येणार नाही, चौरसासाठी वापरलं तरी काही अडचण येणार नाही. कसं समजावून सांगतो. एकच सूत्राने
तुम्हाला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सुद्धा मिळेल, त्याच सूत्राने तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ सुद्धा मिळेल आणि चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा मिळेल. एकच सूत्र तीनही ठिकाणी तुम्ही वापरू शकता. बघा हे सांगितलंय तुम्हाला आजपर्यंत कोणी. आपल्या ह्या गोष्टी लक्षातच येत नाही. एकच सूत्र तिन्हीचं आहे मित्रांनो. कसं समजून देतो तुम्हाला, मग पुढचे दोन प्रकार पाहू. इथं मी 3 आकृत्या काढतो बघा. इथं एक समांतरभुज चौकोन काढतो. हा समांतरभुज चौकोन ज्याची ही भुजा सारखी आहे, ही भुजा सारखी, ही भुजा सारखी. आता इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, समांतरभुज चौकोनामध्ये बाजू समांतर असतात. पी, क्यू, आर आणि एस. ह्या पी एसला समांतर क्यू आर आहे आणि पी क्यूला समांतर एस आर आहे. असं जर मानलं तर हा समांतरभुज चौकोन आहे. ह्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जर काढायचं असलं तर पाया गुणिले उंची या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. मग आता इथं पाया आहे. पाया जो आहे, पाया म्हणजे काय, सर्वात तळाची बाजू. एस आर हा झाला पाया. याची लांबी दिली मी तुम्हाला 10 सेमी, बरोबर. आता उंची कोणती, ही तिरपी जी दिसती पी एस, ही उंची नाही ना, उंची सरळ असते नेहमी, म्हणून याची ह्या एस आर बाजूवर तुम्हाला असा लंब टाकावा लागेल. ही झाली उंची पी एम, ही झाली उंची आणि ही दिली मी तुम्हाला 5 सेमी. आता बघा मित्रांनो, पाया गुणिले उंची, पाया आहे 10, उंची आहे 5 सेमी, याचा अर्थ 10 5 50 चौरस सेमी. हे झालं ह्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. आता मी आयत काढतो, थोडा मोठा घेऊ. आयत काढला. हा आयत घेतला मित्रांनो. ह्या दोन बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, चारही कोण काटकोन आहे, म्हणजे हा आयत आहे. याचं नाव ABCD. याची बाजू दिली इथं मी 5 सेमी आणि इथं दिली मी 10 सेमी. आता ह्या आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते वेगळंच पाठ करतो आपण, लांबी गुणिले रुंदी. पण ते पाठ न करता पाया गुणिले उंची केल्याने काय फरक पडेल सांगा बरं मला. याचंही क्षेत्रफळाचं सूत्र जर तुम्ही पाया गुणिले उंची म्हणलं, पाया गुणिले उंची, तर याचा पाया आहे DC, तो आहे 10 गुणिले उंची. लंब आहे ना इथं काटकोन, याचा अर्थ AD हा लंब आहे, म्हणून हा लंब म्हणजेच त्याची उंची ती आहे 5 बरोबर 10 5 50 सेमी वर्ग. चौरस सेमी लिहा किंवा सेंटीमीटर वर्ग लिहा. म्हणजे ह्या सूत्राने तुमचं समांतरभुज चौरसाचं क्षेत्रफळ मिळतंय, चौकोनाचं क्षेत्रफळ मिळतंय. या सूत्राने तुम्हाला आयताचंही क्षेत्रफळ मिळतंय. आणि आता मी काढला इथं चौरस काढला. इथं 4 काटकोन दाखवले आणि ह्या सर्व भुजा समान दाखवल्या, तर हा चौरस झाला. याचं नाव देतो मी XYMP. आता मला सांगा, XYMP हा जो चौरस दिसतो, हा जो चौकोन दिसतोय हा चौरस आहे. कशावरून, सर्व बाजू समान आहे आणि चारही कोण काटकोन आहे, चौरस की नाही तो. याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर मी याची बाजू दिली 5 सेमी. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. पण मी हेच सूत्र वापरलं पाया गुणिले उंची, तर याचा पाया आहे MP किती, मग सर्व बाजू समान आहे म्हणजे हा 5 सेमीच असणार ना. पाया आहे 5 सेमी गुणिले उंची आहे 5 सेमी, 5 5 25 सेंटीमीटर वर्ग. तरी सुद्धा उत्तर मिळालं पहा. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची, त्याच सूत्राने तुम्हाला आयताचं सुद्धा क्षेत्रफळ मिळेल, त्याच सूत्राने तुम्हाला चौरसाचं सुद्धा क्षेत्रफळ मिळेल मित्रांनो. एकच सूत्र तुम्ही तीनही ठिकाणी वापरू शकता, काही अडचण येणार नाही. पण आपण तिन्हींची सूत्र वेगळी पाठ करतो, कारण काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्या किमती टाकायच्या असतात, म्हणून आपण तशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. पण हेही महत्त्वाचं लक्षात असू द्या की पाया गुणिले उंची काय, लांबी गुणिले रुंदी काय, आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ आणि समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र सारखंच आहे. फक्त त्यामध्ये नावं बदललेली आहे आणि आकृती जशी येईल त्यानुसार आपल्याला त्या किमती टाकाव्या लागतात. तर हे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. आता पुढचा प्रकार पाहूया, तो म्हणजे समलंब चौकोन आणि अजून एक राहिला पतंग. दोनही प्रकार समजून घेऊ, त्याचे गुणधर्म सुद्धा समजून घेऊया. समलंब चौकोन याला ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइड म्हणतात. हे जे नाव आहे ते अमेरिकन इंग्लिशमधलं आहे, हे नाव जे आहे ते ब्रिटिश इंग्लिशमधलं आहे मित्रांनो. पुस्तकात कोणतं नाव आहे मला नक्की माहीत नाही, पण दोन्ही नावं तुम्हाला सांगून ठेवली. चला, समलंब चौकोन म्हणजे ट्रॅपेझियम किंवा ट्रॅपेझॉइड.
कशाला म्हणायचं? समलंब चौकोन म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलं समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये चौकोनाच्या दोनही ज्या भुजा असतात त्या परस्परांना समान असतात. म्हणजे चारही सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात. इथं मात्र तसं नसतं. इथं मात्र फक्त दोनच भुजा समांतर असतात, उरलेल्या भुजा समांतर नसतात. आता ही भुजा आणि ही भुजा समांतर आहे का? ही इकडे चालली, ही इकडे चालली, पण ह्या दोन मात्र समांतर आहे. असं जर म्हटलो आपण तर PQRS हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे समलंब चौकोनामध्ये फक्त समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते. समांतरभुज चौकोनामध्ये दोनही जोड्या समांतर असतात. इथं एकच जोडी समांतर आहे. PQ ला समांतर SR आहे असं म्हटलो आपण, पण PS ला समांतर QR नाही असं जर म्हटलो तर हा समलंब चौकोन आहे, म्हणजे ट्रॅपेझियम आहे किंवा ट्रॅपेझॉइड आहे. मग समलंब चौकोनामध्ये कोणत्या दोन भुजा एकमेकीला समांतर आहे कसं ओळखायचं? समजा मी आकृती अशी दिली. कोणत्या दोन भुजा एकमेकांना परस्परांना समांतर आहेत? ABC आणि D असं दिलं, इथं काटकोन दिला. आता येईल सांगता, कारण DC ह्या भुजेवर इथं लंब आहे. याचा अर्थ ज्या भुजेवर लंब असतो त्या समोरासमोरील ज्या भुजा असतात त्या परस्परांना समांतर असतात. कारण काटकोनात विभागलं ना, इथं काटकोन झालाय, इथं जर काटकोन असणार, दोन्ही ठिकाणी काटकोन आहे, याचा अर्थ AB ला समांतर DC आहे. इथं PQ ला समांतर SR आहे. कधी म्हणू शकतो आपण? जर इथं लंब टाकला आणि इथं जर काटकोन दाखवलेला असला तरच. आता महत्वाचं मित्रांनो ते म्हणजे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सर्वात सोपं सूत्र आहे मित्रांनो याचं. ह्या ज्या समांतर भुजा असतात ना, या समांतर भुजांची बेरीज बघा, समांतर भुजांची बेरीज भागिले 2 हे आधी करून घ्यायचं बरं. कंसात टाकल्या याचा अर्थ काय? समांतर भुजांची बेरीज पहिल्यांदा करा, भागाकारात 2 गुणिले उंची, गुणिले उंची. हे आहे मित्रांनो समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. समजा हिचं माप दिलं 8 सेमी, ह्या भुजेचं माप दिलं 10 सेमी आणि उंची दिली 5 सेमी. काय करणार तुम्ही? समांतर भुजांची बेरीज करा. 10 आणि 8 18 होणार, त्याला भागाकारात 2 गुणिले उंची 5 सेमी. बे 9 18 नावा 5 45 45 चौरस सेमी. हे झालं ह्या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. आणि आता चौकोनाचा जो प्रकार आहे त्यातला सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे ज्याला आपण पतंग म्हणतो. पतंग, पतंग इंग्लिशमध्ये त्याला काईट म्हणतात. आता पतंगाला काईट म्हणतात हे सर्वांना माहीतच आहे. पतंग जो आहे तो सुद्धा चौकोनाचा एक प्रकार आहे. पतंगामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, हा सुद्धा चौकोनच आहे. याला नाव दे तुम्ही PQRS. पतंगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लगतच्या भुजा सारख्या मापाच्या असतात. SP आणि QP ह्या दोनही भुजा एकमेकीच्या लगतच्या आहे. लगतच्या म्हणजे शेजारी, ह्या शेजारच्या भुजा लगतच्या भुजासारख्या मापाच्या असतात आणि हिची लगतची भुजा ही आहे. SR आणि SQ, QR आणि SR ह्या दोन भुजा लगतच्या आहे. लगतच्या भुजा म्हणजे काय? तर लगतच्या भुजा म्हणजे ज्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो. याचा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणून ह्या दोन लगतच्या भुजा झाल्या. या दोन्ही सारख्या मापाच्या आहे. याचा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणून ह्या दोन लगतच्या भुजा झाल्या. लगतच्या भुजा सारख्या मापाच्या असतील तर अशा चौकोनाला पतंग म्हणतात. पतंगाचे जे कर्ण असतात ना हे एकमेकाला काटकोनात विभागतात, लक्षात राहू द्या. आणि पतंगाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो कर्णाच्या लांबीचा गुणाकार, कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिले 2. हे आहे पतंग. हा जो चौकोनाचा प्रकार आहे त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. समजा ह्या कर्णाची लांबी दिली तुम्हाला 10 सेमी आणि ह्या कर्णाची लांबी दिली तुम्हाला 15 सेमी, तर काय करणार तुम्ही? याचं क्षेत्रफळ किती? मग कर्णाच्या लांबीचा गुणाकार करा. 10 गुणिले 15 कर्णाच्या लांबीचा गुणाकार केला, भागाकार 2 केला. आता सोडवा. 1 2 5 10 15 5
75 चौरस सेमी हे झालं या पतंगाचं क्षेत्रफळ. चौकोनाचे एकूण 6 प्रकार पाहिले मित्रांनो. 6 प्रकारामध्ये जे जेही महत्त्वाचं वाटलं ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत समजावून दिलंय. मला खात्री मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा असणार आहे, तुम्हाला खूप महत्त्वाचा नक्की वाटणार. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय, व्हिडिओ बनवणे हा माझा छंद आहे मित्रांनो. खूप सारे मित्र मला विचारतात सर तुमचे क्लास कुठे आहे, कोणतं ॲप आहे, कसं तुमचे क्लास कसे जॉईन करायचे. माझे कोणतेही क्लास नाहीत. व्हिडिओ बनवणे, चॅनलवर तुम्हाला देणे आणि व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणे हे माझं काम आहे. ते मला आवडतं मित्रांनो, माझा छंद आहे तो. मागच्या काही दिवसामध्ये मी कमेंट पाहिल्या मित्रांनो, त्या कमेंटमध्ये काही मित्रांनी पैसे टाकले, मला कमेंटमध्ये पैसे टाकले, म्हणजे ते पैसे मला त्या चॅनलच्या अकाउंटला मिळतात. पण मित्रांनो मला तुमच्याकडून काही नको, काही पैसे पाठवू नका मित्रांनो. मला तुम्हाला व्हिडिओ द्यायला आवडतंय, गणित समजावून सांगायला आवडतं मित्रांनो, म्हणून तर व्हिडिओ बनवतो मी. खूप सारे मित्र मला थँक्यू म्हणतात, व्हिडिओ खूप आवडला त्याबद्दल. काही थँक्यू म्हणू नका मित्रांनो, व्हिडिओ पहा, तुमचा फायदा होतोय ना, तेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला ते पैसे पाठवणं किंवा आभार मानणं हे जर करावं वाटत असेल ना मित्रांनो, तर त्यापेक्षा सोपं सांगतो ना, तुम्हाला कुणी जर एखादा गरजू व्यक्ती दिसला ना त्याला मदत करा, जी होईल ती मदत करा, बस तेच महत्त्वाचं आहे जास्त. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत मित्रांनो, फार महत्त्वाची अभंगाची ओळी. असं काहीतरी तुम्ही करायला शिका. मला मात्र तुमच्याकडून काही नको, माझ्याकडून तुमचा फायदा होतोय हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि ते जे मी करतोय ते सगळं माझ्या छंदातून करतोय, मला हे आवडतं म्हणून करतो. लक्षात राहू दे मित्रांनो, माझं कोणतंही ॲप नाही, माझे कोणतेही क्लास नाही, मला आवडतं म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवून देत असतो. खूप सारे मित्र कमेंट बॉक्समध्ये जे जेही मला व्हिडिओ बनवायला सांगतात ना, त्यातला जो महत्त्वाचा वाटतो तो व्हिडिओ मी बनवतो आणि तुम्हाला देत असतो. तुम्ही सुद्धा सांगा मित्रांनो तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला अजिबात विसरायचं नाही. अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं मित्रांनो, माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये खूप सारे मित्र जॉईन आहेत. परंतु त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही चॅटिंग वगैरे चालत नाही. महत्त्वाचं काय, तिथे कुणाला कोणता व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ चॅनलवरून शोधून मी देत असतो, मी बनवलेला. तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे काही व्हिडिओ सापडत नसतील ते तिथं व्हॉट्सअप ग्रुपला देण्याचं मी काम करतो. आणि त्या निमित्ताने आपण एकमेकाशी जोडलेले राहतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला जर जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप ग्रुपला माझ्या, तर त्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देऊन ठेवतो. ह्या नंबरला नक्की मेसेज करा, मला ग्रुपला जॉईन करा म्हणून. मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेईन, पण कृपया कुणीही मला कॉल करू नका. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद नक्की लिहा. आपल्या चॅनलवरचे खूप सारे व्हिडिओ मित्रांनो, तर ते बाकीचे व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चॅनलचा सपोर्ट वाढवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी येईल मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.